लाखांदूर तालुक्यातील पुयार, मडेघाट, लाखांदूर या मुख्य जिल्हा मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यानं नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लाखांदूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा आणि पोलीस अधीक्षक भंडारा यांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते तहसील कार्यालयात दाखल झाले। मात्र नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ करत हेकेखोर भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन छेडत जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही। रस्ता तात्काळ दुरुस्त झाला नाही तर रास्ता रोको आंदोलन करू। तालुका अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर डांबरीकरणाचं काम करण्यात आलं होतं। मात्र काहीच दिवसात हा रस्ता पुन्हा जशाच्या तसा खराब झाल्याचे चित्र समोर येत आहे। रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। एखादा मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। काम झालं म्हणतात पण रस्ता पुन्हा तसाच, जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, अशा तीव्र प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। युवक काँग्रेसने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की जर लवकरात लवकर रस्त्याचं नूतनीकरण सुरू झालं नाही तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। आता प्रशासन या इशाऱ्यानंतर जागा होणार का की पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।